श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्री राम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण अरण्यकांड नवमहा सर्गः. श्री महादेव म्हणाले, नंतर राम लक्ष्मणासह वर्तमान दुसऱ्या अरण्यात गेला आणि पुन्हा शोकाक्रांत होऊन सीतेचा शोध लावण्याविषयी उत्सुक झाला. तेथे त्यांना एक विलक्षण आकाराचा राक्षस दृष्टीस पडला. त्याच्या छातीवर मोठे तोंड असून डोळे वगैरे त्याला काही येत नव्हते. त्या राक्षसाचे हात योजनभर लांब पसरलेले होते. त्याचे नाव कबंध असून तो सर्व प्राण्यांची हिंसा करणारा होता. त्याच्या 2 बाहूंच्या मध्यभागी राम लक्ष्मण फिरत होते. त्याच्या बाहूंचा वेढा त्या राम लक्ष्मणांसभोवती पडताच त्यांनी त्या महाप्राण्याकडे पाहिले. तेव्हा राम हसत हसत म्हणाला, लक्ष्मणा, पहा हा राक्षस. ह्याला मस्तक व पाय नसून ह्याच्या वक्षस्थलावर तोंड आहे. हातामध्ये जे जे काही सापडते ते केवळ खाऊन हा राहिला आहे. आम्ही दोघेही त्याच्या बाहूंमध्ये सापडलो आहो खरे. रघुनंदना लक्ष्मणा, ह्याच्या हातातून सुटून दुसऱ्या ठिकाणी जाण्याला मार्ग दिसत नाही. आम्ही आता येथे काय करावे? तो आता आम्हाला खाऊन टाकील. लक्ष्मण रामाला म्हणाला, रामा, विचार कसला करायचा? आपण दोघे न गडबडता त्या राक्षसाचे प्रत्येकी एक असे 2 हात तोडूया. ठीक आहे, असे म्हणून रामाने तलवारीने त्या राक्षसाचा उजवा हात तोडून टाकला. त्याबरोबर लक्ष्मणानेही त्याचा डावा हात सहज छेदून टाकला. तेव्हा त्या दैत्याला अत्यंत आश्चर्य वाटून त्याने विचारले, तुम्ही दोघे देवश्रेष्ठांसारखे आहात तरी कोण? ह्या लोकी अथवा स्वर्गलोकी माझे हात तोडणारा कोणीच नाही. नंतर तो कमलनयन राम हसत म्हणाला, अयोध्यापती दशरथ नावाचा एक मोठा राजा होऊन गेला. मी राम त्याचा ज्येष्ठ पुत्र होय. हा बुद्धिमान लक्ष्मण माझा धाकटा बंधू आणि त्रैलोक्य सुंदरी जनककन्या माझी भार्या होय. आम्ही मृगयेकरता बाहेर गेलो असता कोणी राक्षसाने सीतेला नेले. तिचा शोध करीत आम्ही या भयंकर अरण्यात आलो असता तुझ्या बाहूंच्या गरड्यात येथे सापडलो. आम्ही प्राणरक्षण करण्याकरता म्हणून तुझे बाहू छेदून टाकले. आता असे विराट रूप धारण करणारा तू कोण आहेस ते सांग. कबंध म्हणाला, रामा, तू माझ्याजवळ आला आहेस त्या अर्थी मी कृतार्थ झालो. पूर्वी मी गंधर्वांचा राजा असून माझे सुंदर रूप आणि तारुण्य ह्यांचा मला मोठा गर्व झाला होता. पृथ्वीवर मी सर्वत्र फिरत असता मोठमोठ्या सुंदर स्त्रिया मला पाहून मोहित होत असत. हे रघुश्रेष्ठा, तप करून ब्रह्मदेवाकडून मी अवध्यपण मिळवले. पूर्वी एकेवेळी अष्टावक्र मुनीला पाहून मी त्याला हसलो. त्यामुळे तो मुनी क्रुद्ध होऊन म्हणाला, दुष्टा दुर्मते, तू राक्षस हो. त्यावर मी त्या अष्टावक्रांच्या पाया पडलो. तेव्हा त्यांना माझी दया आली आणि माझ्या शापाचा अंत केव्हा होईल हे त्यांनी सांगितले. त्यांच्या तपाचे तेज सभोवती झळकत होते. ते म्हणाले, त्रेतायुगामध्ये साक्षात नारायण दशरथपुत्र होऊन येईल. तो तुझे योजनपर्यंत पसरलेले हात तोडून टाकील. तेव्हा तू शापविमुक्त होऊन पूर्वीच्या स्वरूपाला पावशील. असा शाप होताच माझे राक्षसी स्वरूप झाल्याचे मला दिसून आले. पुढे कोणे एकेवेळी मी क्रोधाने देवेंद्राच्या अंगावर चालून गेलो. तेव्हा हे रामा, त्यानेही माझ्या मस्तकावर प्रहार केला. तेव्हा हे रघुनंदना, माझे मस्तक खाली पोटात शिरले आणि माझे 2 पाय नष्ट झाले. परंतु ब्रह्मदेवाचा मला वर असल्यामुळे त्या वज्रप्रहारामुळे मला मृत्यू आला नाही. मला मुखरहित पाहून सर्वांना दया येऊन ह्याला मुख नसल्यामुळे हा जिवंत कसा राहील असे त्यांनी इंद्राला विचारले. तेव्हा इंद्र मला म्हणाला, तुझ्या पोटावर मुख येईल. तुझे बाहू योजना इतके लांब होतील. आता येथून जा. असे त्यांनी सांगितल्यावरून मी येथे राहू लागलो. वनात जे जे काही हाताला सापडेल ते मी खात असे. हे निष्पापा, तू आता माझे बाहू तोडले आहेस. हे रघुकुलोत्तमा, आता अग्निकाष्ठे घातलेल्या गर्तेच्या तोंडी मला टाक. अग्नीच्या योगे माझे दहन झाले असता माझे पूर्वरूप मला प्राप्त होईल.
आणि मग मी तुझ्या पत्नीचा मार्ग तुला सांगेन. असे त्याने सांगितल्यावर रामाने लक्ष्मणाकडून खड्डा तयार करून त्यात त्याला घालून काष्ठांनी त्याचे दहन केले. मग त्याच्या शरीरापासून मदनासारखा सुंदर व सर्व अलंकारांनी भूषित असा एक पुरुष उत्पन्न झाला. रामाला प्रदक्षिणा घालून व साष्टांग नमस्कार करून त्याने हात जोडले. त्याचा गळा भरून आला. सद्गत वाणीने तो बोलला, रामा, अति त्वरेने तुझी स्तुती करण्यासाठी माझे मन अत्यंत उत्सुक झाले आहे. तू अनंत आहेस. आदिअंत तुला नाहीत. मनाला आणि वाणीला तू अगोचर आहेस. तुझे सूक्ष्म रूप विराट आणि हिरण्यगर्भ ह्या दोन्ही देहाहून वेगळे आहे. ते ज्ञानमय आहे. ते कोणालाही योग्यांनाही समजणारे नाही. त्या वाचून इतर सर्व दृश्य जड आहे. प्रभो, मनही तुझ्याहून भिन्न जड असल्यामुळे ते तुला कसे जाणणार? बुद्धी आणि आत्म्याचे प्रतिबिंब ह्यांचे ऐक्य म्हणजे जीव असे म्हटले आहे. बुद्ध्यादिकांना साक्षीभूत ब्रह्मच आहे. अशा त्या निर्विषय रूपाच्या ठिकाणी अज्ञानाच्या योगाने सकल प्रपंचाचा आरोप केला जातो. ते रूप निर्विकार सकलांचा आत्मा असे आहे. हिरण्यगर्भ हे तुझे सूक्ष्म रूप असून विराट हे तुझे स्थूल रूप असे म्हटले आहे. रामा, तुझे सूक्ष्म रूप म्हणजे ध्यानाचा विषय असून ते ध्यान करणाऱ्यांना कल्याणकारक आहे. ह्या ध्यानाच्या योगाने जगातील भूत, भविष्य, वर्तमान ह्या सर्वांचे ज्ञान होते. तुझा स्थूल देह हेच ब्रह्मांड होय. त्याच्या सभोवती उत्तरोत्तर 10 पट अधिक अशी महत्त्वादी 7 आवरणे आहेत. त्यातील विराट पुरुष हा ध्यानाचा आश्रय होय. अंतिम मिळवण्याजोगी वस्तू म्हणजे तूच होय. सर्व लोक भुवने तुझे अवयव असे सांगितले आहे. पाताळ तुझे पादतळ, महातल तुझी खोट, रसातल व तलातल तुझे घोटे होत असे म्हटले आहे. रामा, सुतल हे तुझे गुडघे असून वितल ह्या तुझ्या मांड्या होत. रामा, अतल आणि महितल हे तुझे जघन असून नभोदेश हे तुझे नाभिस्थान होय. ज्योतिर्गण हे तुझे वक्षस्थल असून महरलोक हा तुझा कंठभाग आहे. जनलोक तुझे वदन असून तपोलोक म्हणजे शंखाकार भालस्थान होय. हे रघुश्रेष्ठा प्रभो, सत्यलोक तुझ्या मस्तकाच्या ठिकाणी सर्वदा राहत असतो. इंद्रादी लोकपाल हे तुझे बाहू असून दिशा ह्या कान आहेत. रामा, अश्विनी कुमार तुझ्या नाकपुड्या आणि अग्नी हे तुझे मुख असे सांगितले आहे. रामा, सूर्य हा तुझा डोळा असून मन हा चंद्र म्हटले आहे. तुझा भ्रूभंग हा काल नाश करणारा मृत्यू व तुझी बुद्धी बृहस्पती होय. रुद्र हा तुझा अहंकार आहे. हे अव्यया निर्विकार रूपा तुझी भाषणे वेद होत. यम हा तुझ्या दाढांच्या ठिकाणी राहिला असून नक्षत्रे ह्या तुझ्या दंतपंक्ती होत. तुझे हास्य ही जगाला मोह घालणारी अशी माया असून तुझा कटाक्षपात म्हणजे सृष्टी होय. धर्म म्हणजे तुझा पुढचा भाग आणि अधर्म म्हणजे तुझा पृष्ठभाग असे सांगितले आहे. रघुश्रेष्ठा, तुझ्या डोळ्यांची उघडझाप म्हणजे रात्र आणि दिवस होत. 7 समुद्र हे तुझे उदर असून ईश्वरा, नद्या ह्या तुझ्या नाड्या होत. हे सर्वसमर्था, वृक्ष आणि वनस्पती ह्या तुझे केस असून तुझे रेत म्हणजे पर्जन्य होय. ज्ञानशक्ती हे तुझे मोठेपण होय. अशा प्रकारचे तुझे स्थूल रूप आहे. ह्या तुझ्या स्थूल रूपाच्या ठिकाणी मनुष्यांनी चित्त स्थिर ठेवणे म्हणजेच अनायासे मुक्ती मिळवणे होय. याहून दुसरे कोणतेही साधन नाही. म्हणून हे रामा, तुझ्या स्थूल रूपाचेच मी चिंतन करतो. त्याचे ध्यान केले असता अंतःकरणात प्रेमरस उत्पन्न होतो व शरीरावर रोमांच दाटून येतात. रामा, तुझ्या स्थूल रूपाचे ध्यान जीवाच्या ठिकाणी जडेल तेव्हाच त्याला मुक्ती मिळेल. त्या तुझ्या स्थूल स्वरूपाचे चिंतन तर असोच, मी माझ्या समोर दिसत असणाऱ्या ह्या तुझ्या सगुण रूपाचेच चिंतन करतो. ह्या मूर्तीच्या हातात धनुष्यबाण आहेत. अंगकांती श्यामवर्ण आहे.
जटा आणि वल्कले ह्यांच्या योगाने ह्या रूपाला शोभा आली आहे. वय तारुण्याचे असून लक्ष्मणासह वर्तमान ही मूर्ती सीतेचा शोध करीत आहे. हे रघुनंदना, हेच रूप सर्वदा माझ्या अंतःकरणात राहो. सर्वज्ञ असे शंकरही पार्वतीसह सर्वदा तुझ्या स्वरूपाचे हे रघुत्तमा चिंतन करीत असतात. आणि काशीत राहून आसन्नमरण जीवांना तारणारे आणि तत्त्वमसी इत्यादी महावाक्यांनी प्रतिपादित ब्रह्मस्वरूपाचे वाचक असे जे तुझे रामनाम त्याचा संतुष्ट अंतःकरणाने उपदेश करीत असतात. म्हणून हे जानकीनाथा, तू परमात्मा आहेस हे निश्चित आहे. सर्व लोक मायेने मोहित होऊन यथार्थ रीतीने तुझे स्वरूप जाणत नाहीत. हे सृष्टीकर्त्या परमात्मन रामभद्रा, तुला नमस्कार असो. अयोध्याधीशा, लक्ष्मण तुझी सर्वदा सेवा करीत असतो, तुला नमस्कार असो. जगन्नाथा, माझे रक्षण कर, रक्षण कर. तुझी माया मला मोहित न करो. श्रीराम म्हणाले, हे निष्पाप देवगंधर्वा, तुझ्या भक्तीने आणि स्तुतीने मी प्रसन्न झालो आहे. योग्यांनाच केवळ योगबलाने गम्य असे माझे सनातन नित्य परमस्थान स्वर्लोक येथे तू जा. जे कोणी अनन्य भावाने वेदार्थाला अनुसरून केलेल्या तुझ्या या स्तोत्राचा जप करतील, ते अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या संसाराचा त्याग करून नित्य व अनुभवगम्य अशा माझ्या स्वरूपाला पावतील. अरण्यकांडातील 9वा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.